काहीतरी सिमिलर आहे. आणि मलाही वाटतं की त्यांच्या दोघींच्या स्वभावांमध्ये थोड्याशा सिमिलरिटीज आहेत. अगदी 70-100 म्हणू शकतो आपण. स्वभाव तरी साधारण म्हणजे ती हसली त्याच्यामुळे नाही चांगलेच गुण आहेत ते. म्हणजे माझ्यासाठी गरजेचे गुण आहेत ते. मी ज्या स्वभावाचं कोणाला किती महत्व देणे, माणसांची पारख, माणसं पारखण्याच्या सिस्टीम्स वेगवेगळ्या, त्या सिस्टीम्स कशा अवलंबायच्या हे माझ्याकडे नाही. मी डायरेक्टली क्लिअरली सांगतो की हे मी हे नाही करू शकत. मला वेळ लागतो. तू बाबांसारखा आहेस का थोडा? नाही, बाबाला पण माणसाची पारख आहे. बाबा इज अ व्हेरी बॅलन्स्ड पर्सन. म्हणजे तो जेवढा म्हणजे माझ्या बाबतीतला नाही पण दोस्ती ते सगळं अनुभवाने आलेलं आहे. अर्थात म्हणजे माझ्या लहानपणापासून जे जे काही जीवन मी जगलोय, प्रसंग आले त्याच्यातनं मी, आणि बरोबर आहे तो म्हणतो ते, तो असं बरेचदा एकदम वाहून जातो, तर ते आता त्याचं फारच कमी झालं. म्हणजे मी अगदी विनोदाने एक प्रसंग सांगतो की एकदा त्यांनी मी त्याला काही पैसे दिले होते, त्याला पाहिजे होतं म्हणून सामान घाला, आणि उरलेले पैसे त्यांनी मला परत दिले. मी इथेच त्याला जिंकला होता तो, म्हणजे बदलला. हे सहसा होत नाही आपला मुलगा ताब्यात गेला असं मला वाटतं. सो मला असं वाटतं की सिमिलॅरिटीज आहेत तिच्या आणि अश्वाईच्या ह्याच्यामध्ये. नाही म्हणण्याचा वसा माझ्या नाही म्हणता येणं हे म्हणजे मला कठीण जातं. तो नाही म्हणू शकत नाही, म्हणजे तो त्याचा स्वभाव. आता मी बऱ्यापैकी प्रोफेशनल नाही हा प्रॉब्लेम माझा, पर्सनल. म्हणजे हे सगळे जे प्रॉब्लेम मी बोललो ना, वावत जाणे, हे पर्सनल लाईफ मध्ये रिफ्लेक्ट होणार आहेत. प्रोफेशनली मी आहे सडेतोडे. खूप कधी चिडले की तो म्हणतो की आशुआई पण माझ्यावर अशीच चिडायची, मला पण अशीच बोलायची पटकन. तर म्हटलं बोलणारच मग, बरोबर आहे. समोरच्याला दुखावू नये त्याचा पहिल्यापासून, त्यामुळे आपल्याला त्रास झाला तरी चालेल. आणि त्याच्या उलट होते ती की त्या थोड्या स्ट्रिक्ट होत्या, पण स्ट्रिक्ट थोड्या नाही, थोडा काढतो शब्द. स्ट्रिक्ट होती खूप. त्या किती स्ट्रिक्ट होत्या ते मला म्हणून म्हणजे मी त्यांना बऱ्याचदा भेटले नाटकाच्या तालमी दरम्यान. त्यामुळे आमच्याशी ऑफकोर्स ते तसं चांगल्या, माझ्याशी खूप चांगल्या बोलायच्या, किंवा मुलाखती दरम्यान आमच्या मुलाखती व्हायच्या, किंवा त्या म्हणायच्या मला बरं वाटलं तू अभ्यास करून येतेस. आजकाल तो होत नाही. म्हणजे त्यांचं ते असायचं की मुलाखत घेणाऱ्याचं हे पण तो किती त्याचा होल्ड आहे. आणि समोर आता म्हणलं ना की समोरच्या माणसांना ओळखणं, की हे एका 2 क्षणांमध्ये समोरचा माणूस किती अभ्यास करून आलाय किंवा काय पद्धतीने आपल्याशी बोलतोय तिला पटकन कळायचं. पण तितकीच म्हणजे आता हे सांगायचं झालं, हे स्ट्रिक्ट आणि हे सगळं एक पॅरेंट म्हणून येणार माझ्या बरोबरच, पण तितकीच ती छान दोस्त पण होती. म्हणजे मला कायम असं वाटतं की मैत्रीण माझी कुणी असेल पहिली तर ती अश्वाईच आहे. कारण कितीतरी गोष्टी, म्हणजे अगदी आपण पौगंडावस्थेत येतो तेव्हा काही गोष्टी सांगणं ज्या गरजेचं असतं, पॅरेंट म्हणून सांगण्याच्या पलीकडे जाऊन फ्रेंड म्हणून विश्वासात घेऊन सांगणं, किंवा काही गोष्टी कॉलेज नंतर काही एक्सपिरियन्सेस तुला घ्यायचे असतील तर मग आपण एकत्र जाऊ, तू मला सांग, आपण एकत्र जाऊ ते गोष्टी करण्यासाठी, तू एकटा नको करूस ते. तर हे मला असं वाटतं की हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही दोस्ती, हा फॅक्टर पण होता त्या नात्यात, नुसतं स्ट्रिक्ट नव्हतं ते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ती तेवढीच उत्तम क्रिटिक होती. ती पटकन अलिप्त होऊ शकायची कुठल्याही सिच्युएशन पासून, जे आता अवघड आहे आपल्या सगळ्यांना, कोणालाच म्हणजे भल्याभल्यानं जमत नाही की पटकन एखाद्या गोष्टीपासून अलिप्त होऊन स्विच ऑन स्विच ऑफ ज्याला म्हणतात, तर तिला जमायचं. म्हणून मी त्या पोस्टमध्ये लिहिलंय की माझी सगळ्यात उत्तम मैत्रीण आणि म्हणून माझी उत्तम क्रिटिक तू. पण तू मिस करतोयस, कारण आता जर आई असती तर कदाचित तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्या गोष्टी डेफिनेटली आम्ही बोलतोच ते की ह्याच्यानंतर आशुआई काय म्हणली असती रे, म्हणजे हा सीन नंतर कसं यार आपण काय केलं, म्हणजे असं होतं. शुभंकरला जो पहिला त्यांनी सिनेमा केला ना 1909, तेव्हा अश्विनी होती आणि त्याचं कोल्हापूरला शूटिंग चालू होतं, तर आम्ही दोघंही खास त्याचं शूटिंग बघायला गेलो होतो. हो, आले होते. आणि नाही 1909 त्या सेकंड इयरला होतो. त्या चित्रपटाच्या टीम मधले बरेच जण तिचे को ऍक्टर्स होते किंवा ओळखीचे होते, त्यामुळे ती त्यांना व्यवस्थित सांगत होते की मुलगा आहे, आता पहिलाच सिनेमा आहे. इव्हन चिठ्ठी सिनेमा पण त्याचा जो आला, तो पहिल्यांदा त्यांनी लीड म्हणून काम केलं, त्यावेळेस ती होती. तर तिने आमच्या सगळ्यांची, म्हणजे जवळजवळ माझ्या अंदाजाने 40 तिकीटं आम्ही काढली होती आमच्या घरच्या लोकांची. चला शुभंकरचा सिनेमा. आणखीन एक मला सांगायला लागेल, मी थोडंसं सॉरी इंटरप्ट करेन, एक मला ऐकायला तुमच्याकडनं आवडेल, तो काय मी घाबरायचो
तर मला ते जे असतं ना ते घाबरणं आता तुम्ही मिस करत असाल ना, कारण मला काय कधी-कधी ते मला- आवडतं आपल्याला मला- की कोणीतरी मला- आहे. मला ती टॅक्ट आहे की घाबरलोय पण घाबरलो नाही असं दाखवणे. पण ते तुम्ही मिस करता आता, कारण ते घाबरणं आता तसं कोणी नाहीये की आपल्याला ज्यामुळे आपण घाबरो. डेफिनेटली नाही, बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मिस करतो मी, परंतु एक क्षण असा मी म्हणलं ना की आय ॲक्सेप्ट द थिंग्स ॲज इट इज, तसं लगेच तो विचार पुढचा मनात येतो. बरोबर. आणि आणि आता एवढं सगळं चांगलं आहे ते त्यांच्यामुळेच सुरू आहे, त्या तिकडून करतायत सगळं व्यवस्थित. नक्कीच नक्कीच. म्हणजे अगदी शुभंकर मी पहिल्यांदा जेव्हा आम्हाला सांगितलं होतं की मला नाटकच करायचं, 11वीचा त्याचा रिझल्ट यायच्या आधीच सांगितलं की मला काय हे जमणार नाही, पण आम्ही त्याला म्हटलं की तू BCom हो, म्हणजे ग्रॅज्युएट हो, तोपर्यंत काहीतरी कर, तोपर्यंत तुला कॉलेजमध्ये संधी पण मिळते. बरोबर. आणि त्याच वेळेस आम्ही निर्णय घेतला की मुंबईत एक घर घेऊन टाकू, पण आम्ही काय पुण्यात लहानाचे मोठे झालेलो आणि पुणेरीचा होतो. मग त्यावेळेस तो जो आम्ही निर्णय घेतला त्याचा आता आम्हाला मिळतं आहे, म्हणजे फळ म्हणा किंवा लक्षात येते की मुंबईत घर घेणं किती महत्त्वाचं आहे या क्षेत्रात काम करायचं असेल तर. आणि अनायासाने त्याला मुंबई गर्ल त्याच्या अंधेरीकरच ना, आणि अंधेरीकरच तिच्या बॉर्न अँड बॉटअप इन मुंबई असलेली ती मिळाली. तर असं सगळं आहे. आणि अश्विनीचं सांगायचं म्हटलं तर मी मगाशी म्हणलं तसं ती नाही म्हणायचं म्हणजे तिला असं काही फार वाटायचं नाही की आपण आपलं महत्त्व कमी करायचं नाही, आपलं महत्त्व आपणच जपलं पाहिजे. जसं यांच्या नाटकामध्ये आहे की मी त्या आरशासमोर उभी राहिले, चिन्मयच्या तोंडी संवाद आहे, आणि मला कळलं की माझा रिस्पेक्ट मिस केला नाही म्हणून लोक करत नाही. बरोबर. सो ती त्याच्यामध्ये ते बॉन्ड होतं. आणि ती पहिल्यापासून ती डान्सर असल्यामुळे ती शिक्षिका होती चांगली नृत्य तिने आणि मी सुरू केलेली जी तिनेच राहतात, मी तिला फक्त सपोर्ट केला. ती डान्सची अकॅडमी म्हणा, ते संस्था अजूनही चालू आहे. 28 वर्ष झाली ती अजूनही चालू आहे. तिच्यानंतर तर 10 वर्ष झाली ते चालू आहे. ते तिचं कर्तृत्व आहे, तिने तशी घडवलं आहे सगळ्यांना. याच्यावर मला फक्त एक आठवण अमृतानेच सांगितलेली सांगते की अश्वाईचा विषय निघाला आणि त्यांचं इतकं नाव आहे इंडस्ट्रीमध्ये. तुम्हाला जेव्हा कळलं की एकबोटेंच्या घरची सून होते, तो एक हे होतं ना, अश्विनी एकबोटे. म्हणजे आम्हाला सांगू का काय झालेलं, असंभव सिरियल जी आपण इतक्या वेळा पाहिली आणि युट्यूबवर पण त्यांच्या रिपीट काय काय पाहिली, भूमिका आणि त्या सुंदर एवढी दिसायच्या. सुंदर. म्हणजे आम्ही जेव्हा पुण्याच्या घरी गेलो पहिल्यांदा, तेव्हा आम्हाला सगळ्यांना असं झालं की असंभव सिरियल बघताना कुणी आपल्याला सांगितलं असतं की आपली अमू ह्यांची सून होणार आहे, तर आपल्याला कधीच खरं वाटलं नसतं ना. म्हणजे हां, म्हणजे इतकं ते खरंच असंभव वाटलं असतं, इतकं ते जुळून आलं होतं. आणि पुण्यातल्या घरात गेल्यावर खरंच असं वाटलं की आपण अश्विनी एकबोटेंच्या घरी आलोय आणि आपली अमू त्यांची सून झाली आहे, ह्याच्यासारखं काही ग्रेट नाहीच आहे. आणि मी जसं म्हटलं की इंडस्ट्रीमध्ये त्यांचं एक छान नाव आहे. अमुनीच मला सांगितलं होतं की जेव्हा नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होता त्याच्या 2 दिवस आधी त्यांनी हर्षदा खानविलकर जे आहेत त्यांना फोन केला होता की ताई मला खूप असं म्हणजे पोटात गुडगुडतंय, टेन्शन आलंय, पहिलंच नाटक. सोबत मी पहिल्यांदा सिरियल मध्ये जे काम केलं खूप मोठं काम होतं. आणि हर्षदाताई, तू हा इंटरव्ह्यू बघत असशील तर तू खूप सांभाळून घेतलंयस मला, आणि खूप महत्वाचे दिवस होते ते माझे. सो म्हणून मी तिच्याशी ते शेअर करत होते हर्षदाताईशी. आणि तेव्हा त्या तिला म्हणाल्या की काहीच घाबरायचं नाही, तुझ्या सासूबाई नाटकाच्या क्वीन होत्या, रंगमंचाच्या क्वीन होत्या, प्रयोगाच्या आधी फक्त त्यांचं नाव घ्यायचं आणि सुटायचं, त्या सांभाळून घेणार. आणि ते त्यांनी सांगितलेले शब्द नक्कीच नक्कीच. नाही प्रश्नच नाही. ती असण्याची जाणीव असेल तर मग मी लिहिलं पण त्याच्यात की आम्ही म्हणजे मी स्वतःला हेच सांगतो की ती आहेच समोर, तिचं ते एक रिझर्व सीट असतं माझ्या. मला असं फील होतं कधी की आई, तुला रादर मी विचारेन की असं आपल्याला होतं जे आपल्या जवळ नाहीयेत, पण आई, खास करून आपण आईच्या बाबतीत बोलूया. जर आई आपल्या जवळ नाहीये, आपल्यापासून लांब गेलीये, तर आपल्याला ते फील होतं. म्हणजे आई जिवंत असताना पण म्हणते, आई या जगात नसताना पण म्हणते, ते एक ना फील होतं. तसं तुझ्या बाबतीत असं झालंय. शब्दात म्हणता येत नाही किंवा ते दिसत नाही, त्याचं टँजिबल नाहीये, पकडतात, पण ते आतून म्हणजे ती गोष्ट अनुभूतीचीच आहे. तू अगदी म्हणतेस ते कायम होतं मला. आणि खास करून वेन इट कम्स टू एनी परफॉर्मन्स, मग ते स्टेज असू दे, कॅमेरा असू दे,